वेलकम टू द चॅनल मॅथ्स विथ ॲक्टिव्हिटी. विद्यार्थ्यांनो, वॉच दिस डायग्राम. ही आकृती पहा. या ठिकाणी तुम्हाला ए बी हे पॉईंट्स दिलेले आहे वर्तुळावरती. ओ इज अ सेंटर, सी इज ऑल्सो पॉईंट ऑन अ सर्कल, as well as P and Q are also on a circle. That means the segment AB is a diameter. AB हा व्यास आहे. segment OC is a radius, ही त्रिज्या आहे. and segment PQ is a chord, म्हणजेच ती जीवा आहे. नाउ लेट्स सी व्हॉट इज द रिलेशन बिटवीन देम. यांच्यामधला संबंध काय आपण शिकणार आहोत. वॉच नाउ दिस सेकंड डायग्राम. जस्ट आय पुट दिस सेगमेंट हियर and name here. Suppose this is a center O and say point this is a C. That means OC is a radius. Suppose I take another strip here. की आपण एक दुसरी पट्टी घेऊया ॲज इक्वल टू दिस रेडियस. बघा ह्या त्रिज्ये इतकीच लांबीचा हा रेषाखंड आपण घेतलेला आहे. आय जस्ट डबल्ड इट, मी याला दुप्पट करतो आहे. काय होईल आहे बघा. आणि दुप्पट केल्यानंतर समजा याच डायग्रामवरती आपण याला मांडून बघूया. बघा ही दोन्हीही वर्तुळाच्या दोन्ही बिंदूंवरती ती जाऊन मिळते आहे. म्हणजेच समजा या बिंदूला आपण नाव दिलं ए, दिस इज अ ए पॉईंट अँड दिस इज अ से बी पॉईंट. दॅट मीन्स ए बी इज अ डायमीटर. ए बीला आपण काय म्हणूया, व्यास. म्हणजेच काय संबंध आहे, व्यास हा रेडियसच्या दुप्पट असतो. दॅट मीन्स डायमीटर इज अ ट्वाइस ऑफ द रेडियस अँड देअरफॉर यू कॅन राईट द फॉर्म्युला हियर. डी इज इक्वल्स टू 2 into r, that is diameter is equals to 2 into r. as well as you can find the radius. तुम्ही त्रिज्या सुद्धा काढू शकतो. यावरूनच काय होईल आहे मग, त्रिज्याचा जर फॉर्म्युला लिहायचा असेल तर r is equals to you can write small d, or you instead while writing the diameter you can use capital D or a small d. is a small d, d upon 2. that is the radius is half of the diameter. म्हणजेच त्रिज्या ही कशी असते, व्यासाच्या निम्मे. लेट्स टेक अनदर सेगमेंट हियर. सपोज दिस इज अ सेगमेंट. नाउ सी इट इज अ स्मॉलर दॅन डायमीटर. हा जो रेषाखंड आपण घेतला हा रेषाखंड कसा आहे, व्यासापेक्षा लहान आहे. परंतु सध्या आता हा कुठे वर्तुळाला स्पर्श करतो किंवा छेदतो आहे का, नाही. जस्ट आय ब्रिंग इट डाऊनवर्ड. बघा याला खालच्या भागाला आणल्यानंतर हा रेषाखंड या दोन ठिकाणी तुम्हाला टच होताना किंवा स्पर्श होताना दिसत आहे. सपोज आय नेम इट, दिस इज अ पॉईंट से पी अँड दिस इज अ पॉईंट क्यू. दॅट मीन्स पी क्यू इज अ कॉर्ड हियर. पी क्यू हा काय आहे, जीवा आहे. म्हणजेच याच्यावरून असं म्हणता येईल आहे की जर जीवा ही नेहमी व्यासापेक्षा लहान असते. दॅट मीन्स कॉर्ड इज ऑलवेज लेस दॅन अ डायमीटर. बट सपोज वी मेक ॲज लॉंग ॲज द डायमीटर. एखादी कॉर्ड जर जीवा आपण व्यासा इतकी जर लांब केली तर तो काय होईल आहे, त्याचा व्यास. दॅट मीन्स वी कॅन से दॅट द लॉंगेस्ट कॉर्ड इन अ सर्कल इज अ डायमीटर. वर्तुळामध्ये सर्वात मोठी जीवा म्हणजे काय होईल, व्यास. बघा विद्यार्थ्यांना हा ए बी व्यास आहे. ए बी इज अ डायमीटर. सपोज आय चेंज द प्लेस ऑफ दॅट, सी अवे फ्रॉम द सेंटर. याला वर्तुळाच्या केंद्रापासून थोडं दूर नेतो आहे. काय होईल बघा, हा जो बिंदू आहे हा बिंदू वर्तुळाच्या बाहेर जातो आहे. दॅट मीन्स इट विल नॉट बी द नाव डायमीटर. हा व्यास होणार नाही. दॅट मीन्स डायमीटर विल ऑलवेज पास थ्रू अ सेंटर. व्यास हा नेहमी कुठून जाईल आहे, वर्तुळाच्या केंद्रातून जाईल आहे. यानंतर आपण संबंध पाहणार आहोत सर्कम्फरन्स आणि डायमीटरमधला. वेल स्टुडंट, लेट्स सी द रिलेशन बिटवीन सी अँड डी. या सी आणि डी म्हणजेच परिघ आणि डायमीटर म्हणजे व्यास. सर्कम्फरन्स अँड डायमीटरमधला संबंध काय. सर्कम्फरन्स म्हणजे काय आधी आपण बघूया. सर्कम्फरन्स म्हणजे या सी पॉईंटपासून जर आपण या वर्तुळाकार भागाची लांबी मोजली, द लेंथ ऑफ दिस सर्क्युलर पार्ट ऑफ द सर्कल, दिस इज कॉल्ड अ सर्कम्फरन्स अँड दिस सेगमेंट ए बी इज अ डायमीटर. द रेशो ऑफ दिस थिंग्स, लेट्स ट्राय टू सॉल्व दिस कॉन्स्टंट. दिस इज अ टेप रोल. आपण ही टेप रोल घेऊया. या टेप रोलला एका ठिकाणी मी मार्क केलेला आहे. तो मार्क मी या ठिकाणी ठेवतो आहे आणि याला रोल डाऊन करा. म्हणजेच त्याला घरंगळवत आणा कुठपर्यंत, पुन्हा तेच मार्क आपल्याला मिळतपर्यंत. अशा पद्धतीने या टेप रोलचा काय होईल आहे, एक पूर्ण राऊंड पूर्ण होईल आहे. आणि हा जो पूर्ण राऊंड झालेला आहे त्या ठिकाणी एक आपण पॉईंट देऊया. आणि आलेलं जे अंतर आहे याच्यातलं डिस्टन्स, या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स आपण मोजूया. बघा 15.5.
That means this is a C. Let's try. Number 1. What is C? C is equals to 15.5, and let's measure the diameter of that tap roll with the help of the measuring scale, and the diameter is yes 4.8 centimeter. You can write here D is equals to 4.8 centimeter. If you divide it, that means C upon D is equals to 15.5 upon 4.8, and the answer of this is 3.18. Similarly, let's take the this. चला आपण हे एक झाकण घेऊया. या झाकणाला सुद्धा आपण एक मार्क करूया या ठिकाणी, किंवा आपल्याला हे जर पॉसिबल नसेल तर एक कागदाची स्ट्रीप घ्या. ही स्ट्रीप आपण या ठिकाणी या झाकणाच्या भोवताल अशा पद्धतीने गुंडाळून घेऊया. बघा या ठिकाणी दोन्ही एकत्र टच झालेले आहेत, आणि या टच झालेला जो पोर्शन आहे तो पोर्शन काढून घ्या. ही जी स्ट्रीप आहे ही स्ट्रीप म्हणजेच द लेंथ ऑफ दॅट सर्कम्फरन्स ऑफ दॅट डिश. आणि या लेंथची जर आपण लांबी मोजली, या स्ट्रीपची चला लांबी मोजूया. किती येते आहे ती? यस 24.5. That means we have the second example here to find the ratio. C is equals to 24.5, and the D diameter, let's find the diameter of this dish. So find again with the help of measuring scale. You can adjust it properly. Yes, it is a 7.6 centimeter, and therefore you can write here D is equals to 7.6 centimeter. Again let's try the ratio of this. C upon D is equals to, C is a 24.5 upon diameter म्हणजे व्यास किती दिलेला आहे 7.6, and if we solve this, we divide it, we will get the value 3.2. See now, in the first ratio we have got here 3.18, in second ratio or second division we got it 3.2. Well student, therefore the universal constant, that is वैश्विक, ज्याला आपण म्हणूया वैश्विक स्थिरांक जो आहे हा स्थिरांक आहे पाय, आणि या पायची व्हॅल्यू आहे 3.14. अशा पद्धतीने वेगवेगळे ऑब्जेक्ट घेऊन आपण याच्यातला हा रेशो काढू शकतो, आणि याला दुसरी व्हॅल्यू दिलेली आहे आपण 22/7. तर अशा पद्धतीने आपल्याला C D R यांच्यामधला संबंध, आणि हे संबंध म्हणजेच काय होतं आहे विद्यार्थ्यांनो, त्यांचे सूत्र. तर यावरून एक सूत्र तयार होतं पुन्हा, C फॉर सर्कम्फरन्स म्हणजेच परिघ, C बरोबर 2πr. आता सर्कम्फरन्स म्हणजेच आपल्याला जर लेंथ काढायची असेल तर ही लेंथ म्हणजे काय होईल, मग या C बिंदूपासून पुन्हा या वर्तुळाकार भागावरील अंतर जे आहे ते म्हणजे त्याची, याला वर्तुळाची लांबी, लेंथ ऑफ अ सर्कल सुद्धा आपण म्हणू शकतो. याला दुसरा फॉर्म्युला आहे पुन्हा, C इज इक्वल्स टू, नाउ सी 2 and R, instead of this 2R you can write the D diameter, therefore you can write here pi D. And suppose you have to find the area now. Area means this completely dish. Well student, many times there gets the confusion between circumference and area. Area means we have this portion totally complete area, and circumference means only the outer portion of this circle, that means this edge, circular part of the circle, that will be the circumference. And area, therefore you can write the area, A is equals to pi r square. With the help of this formula you have to solve the problems. You can read it properly, see the video, and try to understand all these things. I hope you have liked this video. Try to share and press the bell icon also. Thank you.